लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक कारवाईत एमडी विक्री करणारे तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत। या कारवाईत तब्बल 1,75,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। जय भवानी रोडवरील फर्नांडिसवाडीत आरोपी विजय सुखदेव सोनवणे वय 39 वर्ष राहणार मराठा निवास नाशिक याच्या घरी छापा टाकण्यात आला। शासकीय पंच व श्वान पथकासह घेतलेल्या या कारवाईत सोनवणे यांच्याकडून 34 ग्रॅम एमडी, 1,70,000 रुपये किमतीचा व इतर मुद्देमाल 5,100 रुपये असा एकूण 1,75,100 रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहे। या प्रकरणी आरोपी विजय सोनवणे याच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 352/2025 अन्वये एनडीपीएस ऍक्ट 1985 चे कलम 8 क 22 ब 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच्यासोबतच साथीदार रोहित नेहे वय 28 वर्ष राहणार विहितगाव व कैफ पठाण राहणार सिन्नर फाटा नाशिक यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। लक्षवेधी बाब म्हणजे अटक आरोपी रोहित नेहे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे। पुढील तपास उपनगर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.